हाय, हॅलो, नमस्कार. मी कल्पना. माझ्या चॅनलवरती तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. कारलं कडू असतं हे सगळ्यांना माहिती आणि ते आवडतही नाही. पण जर कारल्यालाच कुरकुरीत बनवलं तर किती मस्त लागेल आणि कडूपणा तर थोडाही लागणार नाही. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. इथे आपण ही कारली घेतलेली आहे, जी स्वच्छ धुवून घ्यायची सुरुवातीला आणि मागचा आणि पुढचा देठ काढून घ्यायचा. आणि घेताना ना बहुतेक भेटले तर पांढरी कारली घ्यायची, जेणेकरून ना पांढऱ्या कलरची कारली असता ती कमी गोड असतात आणि चवीलासुद्धा अगदी जास्त चवदार असतात. त्यामुळे भेटलीच तर घ्यायची, नाहीच भेटली तर आपली जी नेहमी हिरवी कारली भेटतात ती घेतलीच तरी चालतील. तर मागचा आणि पुढचा देठा काढून घ्यायचा आणि ह्या पद्धतीने बारीक बारीक असे छोटे छोटे काप करून घ्यायचे. खूप जाड असे करायचे नाही, थोडे पातळ करायचे, पण अगदी पातळसुद्धा नाही, मीडियम आकाराचे करून घ्यायचे. तर इथे आपलं सगळं कारले आपण व्यवस्थित असे कापून घेतलेले आहेत. आता याला एका कढईमध्ये आपण टाकून घेऊया आणि त्याला भरपूर असं मीठ लावून घ्यायचं. तुम्ही बघू शकता इथे मी 2 चम्मच एवढं मीठ टाकलेलं आहे. ते व्यवस्थित आता कारल्याला कोट करून घ्यायचं. तर इथे आपण कारल्याला मीठ लावून घेतलेलं आहे. आता मस्त 10 ते 15 मिनटं याला झाकून असंच ठेवायचं. तर इथे आपली 10 ते 15 मिनटं झालेली आहेत. तर तुम्ही बघू शकता मस्त असं जे आपण मीठ टाकलं होतं त्याला व्यवस्थित असं पाणी सुटलेलं आहे. तर इथे कोणी कोणी काय करतं की जे आपण मीठ लावलेलं आहे ते स्वच्छ धुवून घेतात आणि लगेच करायला घेतात, पण आपण इथे तसं न करता आता एका हातामध्ये असं जे कारलं घेतलं त्याला व्यवस्थित असं पिळून घ्यायचं. ज्यामध्ये जे पाणी असतं ना ते पूर्णपणे मिठाचं आपल्याला ते काढून घ्यायचं आहे. पण इथे आपण तुम्हाला वाटलं तर तुम्ही धुवून घेऊ शकता किंवा नसेलच घ्यायचं दूध ते सुद्धा चालते. तर मी ते कारलं धुवून न घेता छान असं घट्टसर असं पिळून काढलेलं आहे. तर ह्याच पद्धतीने आपण असं सगळं कारलं घट्टसर असं पिळून घेणार आहोत. तर हे बघा, ह्या पद्धतीने पिळून घेतलं. तर इथं ह्या पद्धतीने आपलं सगळं कारलं असं घट्ट आपण पिळून घेतलेलं आहे. ज्यामध्ये जे पाणी होतं ते पूर्णपणे काढून घेतलेलं आहे. पण इथे धुवून न वापरता आपण इथे कारल्याला धुतलेलं नाही. आता इथे कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. म्हणजे जे कारलं आहे आपलं ते कडू असल्यामुळे तेलाचं प्रमाण प्रचंड कमी ठेवायचं. म्हणजे जे आता आपण जे कारलं आपण तळणार त्यामुळे त्याचा कडवटपणा तेलामध्ये उतरू शकतो. त्यामुळे तेल घेताना थोडं कमीच घ्यायचं आणि ह्या पद्धतीने जेवढं बसतं तेवढं कारलं ह्याच्यामध्ये तळण्यासाठी टाकून द्यायचं. आणि गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची, लो ठेवायची नाही, किंवा ते खूप नरम पडतात आणि खूप हाय ठेवलं तर ते वरूनच जळून जातं. त्यामुळे मीडियम गॅसवरती छान असं त्याचा रंग बदलेपर्यंत हे तळून घ्यायचं. तर इथे आपल्या कारल्याचा बऱ्यापैकी रंग बदललेला आहे. तुम्ही बघू शकता मस्त असं कुरकुरीत क्रिस्पी कारलं झालेलं आहे. आणि आपण इथे हळद नाही वापरलेली, त्यामुळे नुसतं मीठ इथपर्यंत आपण फक्त मिठाचाच वापर केलेला आहे. तुम्ही बघू शकता मस्त असं ह्या रंगावरती झालं की काढून घ्यायचं. आणि ह्याच पद्धतीने आपण सगळं कारलं तळून घेणार आहोत. ह्या पद्धतीने मी ते दुसरी बॅचसुद्धा तळण्यासाठी टाकलेली आहे आणि त्याच रंगावरती व्यवस्थित अशी तळून घ्यायची. तर हे बघा, हे सुद्धा आपलं तळून झालेलं आहे. तर बऱ्यापैकी आता मला सांगा, बऱ्याच जण म्हणतात कारलं कडू असतं. खरंच कारलं कडू असतं, पण त्यातून जर ते कुरकुरीत बनवलं तर ते खूप मस्त लागतं. आणि तुम्ही भाजी चपाती किंवा कशाची गरज नसताना हे नुसतं कुरकुरीत कारलं तुम्ही असं सुद्धा एन्जॉय करू शकता. तर इथे बघा, सगळे मी कारले असे तळून घेतलेले आहेत आणि मस्त असे तळून एकदम क्रिस्पी असे कुरकुरीत झालेले आहेत. आता ह्याला थोडासा चाट मसाला किंवा तुम्ही जेव्हा चाट मसाला किंवा थोडंसं लाल तिखट मीठ आपण टाकलेलंच आहे, पण थोडंसं गरजेपुरतं जर तुम्ही अजून टाकलं तर खूप मस्त लागते ही रेसिपी. तुम्ही नक्की एकदा ट्राय करा आणि कशी वाटली कमेंट करून सांगा.
आता बऱ्याच जणांचं मत असं असतं की कारलं कडू आहे त्यामुळे मुलांना आवडत नाही. तर तुम्ही खरंच ही पद्धत वापरून बघा, खरंच मुलं आवडत नाही असं होणारच नाही. त्यामुळे मुलंसुद्धा प्रचंड आवडीनं हे खातील. तर तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ बघितला त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद. असंच भेटूया एका नवीन रेसिपीसोबत जी नेहमीप्रमाणे साधी आणि सोपी असेल. तोपर्यंत बाय.